तर मी आपल्या नावाची सावित्री नाही, या प्रकारचा प्लान बनवला. आणि आधीचे लोक म्हणायचे, काजी काकाजी, आधीचे लोक म्हणायचे जर एखाद्यासाठी आपण जर गड्डा खोदत असून दुसऱ्यासाठी, तर त्या गड्ड्यामध्ये आपण स्वतः गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कधी कुणाच्या विषयी प्लॅन बनवू नये. सावित्रीबाईनं पतिदेवाच्या विषयी प्लॅन बनवलं. ती सत्यवान सावित्री, ज्या सावित्रीने यमराजापासून आपल्या पतिदेवाचं प्राण खैचून आणलं, ओढून आणलं. आणि ही सावित्री कशी कलियुगातली की पतिदेवासाठी प्लॅन बनवते की जर मी तुला जेलात टाकलं नाही तर मी आपल्या नावाची सावित्री नाही. आणि मातीचा तेल अंगावर टाकलं आणि काठी काळी पेटवते. सत्य गेला, मर्यादा गेल्या, प्रेम गेलं आणि चौथ्या काळीमध्ये बाई विजली. मुलावाले जेव्हा येतात तर बाई का म्हणते, बाईला विचारतात बाई तू कशी पेटलीस, म्हणते मला माझ्या नवऱ्याने पेटवला. आणि जेव्हा बाईला दवाखान्यात नेला आणि पोलीसवाले आले तर काय म्हणते, साहेब माझ्या पतिदेवाचा काही दोष नाही, दोष माझा आहे, मी स्वतः मातीच्या तेल टाकलं आणि पेटली. असा प्लान बनवणे. आमच्या बद्दल प्लान बनला होता, जगन्नाथजीला माहिती आहे. 28 सप्टेंबर 2022 ला माझ्याबद्दल प्लान बनला होता. प्रकाश भाऊ फेकनजी सोनवाने, मी आमच्याबद्दल प्लान बनला होता. आणि त्या प्लॅनची व्यूहरचना तो सादर करण्यात आला 3 ऑक्टोबरला. आणि ज्या मार्गदर्शिकाने तो प्लान बनताना पाहिलं, तिला 1 वर्ष 10 दिवसामध्ये त्या परमेश्वरामध्ये विलीन व्हावं लागलं. हे सत्य अनुभव आहे. म्हणून कुणाच्या विषयी प्लान बनवणे मोठं चुकीचं आहे. आजच्या त्यातून माझ्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे, कळवतोय. माझ्याविषयी प्लान म्हणलं होतं भाऊ, साईडवर प्लान म्हणला होता, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मला सांगितलं होतं रणजित तुझ्याबद्दल असं प्लान बनणार आहे. पण त्या प्लानाबद्दल एका साईडला भाऊ 300 करोडचा मालक, एका साईडला 300 करोडचा मालक आणि एका साईडवरला हा छोटासा बाबाचा सेवक. प्रकाश भाऊ कल बाबा की कृपा से केस जीत गया, ये बाबा का सेवा, इतनी बड़ी महान कृपा है मेरे बाबा, कल केस जीत गया, इतनी बड़ी महान कृपा है. 300 करोड़ का मालक भाऊ एक साइड हो गया और बाबा का सेवक जीत गया. रात कल जैसा बात फोन आया भाऊ, इतना रोया बाबा के सामने बता रहा हूँ, बहुत रोया. भगवान बोला बस है मेरे पीछे भगवान मेरा, इसीलिए बोला भगवत कार्य के लिए. भगवत चौथा कार्यक्रम है. कल ही बाबा के पास शब्द दिया, वचन दिया. बाबा बोला जो कार्य मैं आज तक करते आया हूँ, भगवत कार्य का लाभ मैं लेते आया हूँ और हमेशा लेऊंगा. जगन्नाथ जी आपके साथ में कहा नहीं गए हम पहले से, बड़पानी कहा और कहा नहीं गए. ये भगवत कार्य में किस शक्ति, ये शक्ति है भगवत कार्य में. म्हणून आपल्याला भगवत कार्याला वेळेत वेळ महत्व देण्याची गरज आहे, शब्दाकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु आपण शब्दाकडे देत नाही, लक्ष देत नाही. आणि मग कहा गए तो काही नाही और क्या लाए कुछ भी नाही. आपल्याजवळ काही वाचलं का तर काहीच नाही. म्हणजे आपल्याजवळ जेवढा मोठा डॉक्टर विश्वविधाता आहे ना, तेवढा विश्वविधाता कुणाकडेच नाही आहे. कुठल्याच मार्गात कुठल्याच कुठंच शक्ती नाही आहे एवढी मोठी, जो आपल्याकडे महानदेवी बाबा जुन्नजींनी दिलेली आहे. परंतु त्याचा उपयोग आपल्याला त्या प्रकारे करावा लागतो. मोहन भाऊंनी अनुभव सांगितला होता. असाच अनुभव रतनलाल भाऊ मित्राने यांच्या इथं घडला होता मुलावरती, बरोबर आहे संध्याबाई, बरोबर आहे. रातच्या 11 वाजता आलता भाऊ यांचा फोन. मुलगा एकदम लास्ट आहे की म्हणते, फक्त 21 फुकाच्या तीर्थावर आजही मुलगा तो जिवंत आहे. कुठे गेला लास्ट वेळ. कसा परमेश्वर आहे, आपल्या हातीत आहे, आपल्याकडेच आहे सर्व काही. म्हणून बाबांनी जे आपल्याला अमृत दिलेलं आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि तो अमृत कोणता आहे, पाण्याचा बनवा तीर्थ, नका होऊ जीवन व्यर्थ. आणि तत्व शब्द नियमानी जर आम्ही वागत नाही तर माल सेवक बनवून काही नाही अर्थ, सेवक बनवून काही नाही अर्थ. आपल्या
आपल्याला तत्वशब्द नियमाकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक समस्येचा समाधान आहे. रात्र आहे तर दिवस निघणार, परंतु आपण कुठेतरी भलत्याकडे लक्ष देतो. म्हणून बाबांनी आपल्याला त्या नियमात बांधलं की ध्येय से एक परमेश्वर मानना. कितीही मोठा प्रसंग जरी आला, कसाही संकट जरी आला, पण आपला ध्येयाला कधी डगमगवू नये. जर ध्येय मजबूत आहे तर कितीतरी मोठा संकट कसाही असला तर आमचा तो संकट बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही. फक्त आमचं ध्येय मजबूत असणं गरजेचं आहे. पण आम्ही तसं करत नाही. संकट आला घाबरून जातो आणि तो मग आपल्यावर हावी होतो, आपला विश्वास तुटून जातो. म्हणून विश्वास मजबूत असणे गरजेचं आहे. सत्य मर्यादा प्रेमाची शिकवण आचरण आपल्या परिवारामध्ये असणे गरजेचं आहे. आणि व्यसनातून बाहेर निघण्याकरिता, व्यसन बंद करण्याकरिता ही कोजागिरी आहे. बरोबर आहे साहेब? कोजागिरी निर्माण झाली नसती, बाबाने सुरुवात केली नसती तर व्यसन सेवकांचे बंद झाले नसते. एक याद नालीत, एक त्या नालीत, एक सलापर जर असे कोण झाले असते कोजागिरीच्या प्रसादमध्ये दंडाई टाकून, तर आज हा नियम जो लागला, अनेक बुरे व्यसन बंद करणं, अनेक वाईट व्यसन बंद करणे, हा नियम लागला नसता आणि ह्या कोजागिरीचा आस्वाद आपल्याला मिळाला नसता. नाही का? बरोबर आहे का नाही? तर आपल्याला म्हणून बोलणारे खूप आहेत, आमचे मोठे बंधू पण आहेत. म्हणून आधी संचालक महोदयांनी आपल्याला थोडक्यात बोलण्याची अनुमती दिली होती. आम्हाला या ठिकाणी बोलावून घेतलं, आमच्या संघाचं आमचे मान सन्मान करून घेतलं. याबद्दल मी आदरणीय भमारी येथील सर्व सेवकांचे आभार व्यक्त करतो. आणि आपण बाबाच्या शिकवणीचं सकाळची विनंती, सायंकाळची प्रार्थना, 4 तत्व 3 शब्द 5 नियम, त्याचं तंतोतंत पालन करावं. मी सुद्धा पालन करण्याचा प्रयत्न करीन असे मी सत्य वचन देतो. आणि पैदा ही न होता है मसीहा, तुझी खुशियों का सिलसिला न होता. पैदा ही न होता वो मसीहा, तुझी खुशियों का सिलसिला न होता. बेरंग रहती ये जमी और आसमान, अगर बाबा जुम्मन भी जैसा हीरा जन्मा न होता, हीरा जन्मा न होता, हीरा जन्मा न होता. एवढं बोलतो आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.